Hello guys, my name is Sanika and welcome to our Sanika's Education. तर गाईज मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे क्लास 6चा सायन्सचा चॅप्टर नंबर 5 सबस्टन्स इन द सराउंडिंग्स द स्टेट्स अँड प्रॉपर्टीज. तर गाईज व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्या चॅनलला लाईक शेअर कॉमेंट नक्की करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर असेच पुढचे सायन्सचे लेक्चर व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग चॅप्टरला सुरुवात करूया. तर गाईज चॅप्टरचं नावच असं आहे सबस्टन्सेस इन द सराउंडिंग द स्टेट्स अँड प्रॉपर्टीज. सबस्टन्सेस इन द सराउंडिंग म्हणजे काय? आपल्या आजूबाजूला ज्या काही वस्तू आहेत, जे काही आपल्या आजूबाजूला सगळं प्रेझेंट आहे त्यांना आपण म्हणतो सबस्टन्स. ठीक आहे. देअर स्टेट्स अँड प्रॉपर्टीज, त्यांचे स्टेट्स आणि त्यांच्या प्रॉपर्टीज आपण याच्यामध्ये बघणार आहोत. स्टेट्स म्हणजे काय? कुठल्याही सबस्टन्सचा स्टेट म्हणजे नक्की काय? तर टोटल 3 स्टेट्स प्रेझेंट असतात, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. या तिन्हीपैकी कुठला ना कुठला तरी स्टेटमध्ये प्रत्येक वस्तू प्रेझेंट असते. कुठली गोष्ट सॉलिडमध्ये असते, कुठली गोष्ट लिक्विडमध्ये असते, तर कुठली गोष्ट गॅसेस फॉर्ममध्ये असते. हे 3 असतात सबस्टन्सचे स्टेट. कुठलीही गोष्ट ह्या तिन्ही स्टेटमध्ये असते आणि ती इंटरचेंजेबल असते, ती एकमेकांमध्ये बदलत असते. ठीक आहे. तर पहिला पॉईंट आहे चेंजेस ऑफ स्टेट ऑफ सबस्टन्सेस. म्हणजे काय? तर मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे सबस्टन्स ज्या स्टेटमध्ये आहे म्हणजे ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीमधून दुसऱ्या स्थितीमध्ये त्याचा बदल होणं त्याला आपण म्हणतो चेंज ऑफ स्टेट. म्हणजे एखाद्या सबस्टन्सच्या स्टेटमध्ये चेंज होतो आहे, बदल होतो आहे. त्याची डेफिनेशनसुद्धा इथे आपल्याला दिलेली आहे. वेन अ सबस्टन्स चेंज फ्रॉम वन स्टेट टू अनादर द प्रोसेस इज कॉल्ड चेंज ऑफ स्टेट ऑफ सबस्टन्स. म्हणजे काय? तर समजा एखादी गोष्ट जर सॉलिडमध्ये प्रेझेंट आहे, सॉलिड या स्टेटमध्ये प्रेझेंट आहे, तर तिला आपण हीट करून म्हणजे तिला आपण हीट देऊन लिक्विडमध्ये करू शकतो किंवा लिक्विडमधली गोष्ट आपण गॅसेस फॉर्ममध्ये करू शकतो. त्यालाच आपण म्हणतो चेंज ऑफ स्टेट ऑफ सबस्टन्स. म्हणजे वस्तू किंवा जे काही सबस्टन्स आहे ते एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये चेंज होणं. ठीक आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आपल्याला दिलेला आहे तेच पुढच्या पॉईंटमध्ये सुद्धा तेच एक्सप्लेन केलेलं आहे आपल्याला, जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आपण म्हणजे द स्टेट ऑफ अ सबस्टन्स चेंजेस इफ इट इज हीटेड ऑर कूल्ड. म्हणजे एखाद्या वस्तूचा किंवा एखाद्या सबस्टन्सचा स्टेट हा केव्हा आणि कसा चेंज होतो? तर आपण एखाद्या गोष्टीला जेव्हा हीट देतो किंवा कूल करतो म्हणजे उष्णता देतो किंवा थंड करतो, ह्या प्रोसेस केल्यामुळे त्याचा स्टेट हा बदलतो. तर ह्या प्रोसेस नॉर्मल लेवलला करून त्याचा स्टेट बदलेल का? अजिबात नाही. त्या हाय लेवलवरती जेव्हा आपण करतो ना तेव्हा त्याचा स्टेट चेंज होतो. एव्हरी सबस्टन्स इन अवर सराउंडिंग इज फाउंड इन आयदर द सॉलिड, लिक्विड और गॅसेस स्टेट. म्हणजे मी तुम्हाला चॅप्टरच्या सुरुवातीलाच म्हटलं बघा की आपल्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी प्रेझेंट आहेत त्या सगळ्या ह्या तिन्हीपैकी कुठल्या ना कुठल्या स्टेटमध्ये प्रेझेंट आहेत, पण ह्या तिन्हीपैकीच कुठल्या तरी स्टेटमध्ये त्या प्रेझेंट असतात. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे आपला. त्यानंतर जे विल्यर्ड जिब्स नावाच्या सायंटिस्टने 19th सेंचुरीमध्ये दाखवून दिलं की कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टीज ज्या काय आहेत सबस्टन्सच्या त्या कशावरती अवलंबून आहेत, कशावरती डिपेंडंट आहेत? तर त्या वस्तूच्या त्या सबस्टन्सच्या फिजिकल स्टेटवरती आणि अरेंजमेंट ऑफ पार्टिकलवरती त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज अवलंबून आहेत. म्हणजेच की तो सबस्टन्स कशा पद्धतीने अरेंज आहे, त्याच्यामधले पार्टिकल्स, त्या सबस्टन्सच्यामधले पार्टिकल्स, ॲटम्स, मॉलिक्युल्स हे कशा पद्धतीने त्याच्यामध्ये अरेंज आहेत आणि त्याचा फिजिकल स्टेट कोणता आहे, ते सॉलिड आहे, ते लिक्विड आहे का ते गॅस आहे, याच्यावरून त्याच्या कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज ठरतात. आता कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज काय हे आपण हळूहळू पुढे बघणार आहोत, पण ह्या तुम्ही आत्ता इतकं लक्षात ठेवा की कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज जे सबस्टन्सचे असतात ना त्या फिजिकल स्टेटवरून आणि त्यातील पार्टिकलच्या अरेंजमेंटवरून ठरतात. ठीक आहे. ओके. तर त्यानंतर पुढे इथे तुम्हाला त्यांनी सॉलिड, लिक्विड आणि गॅस या फॉर्मचे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत आणि त्याच्या प्रॉपर्टीज त्यांनी तुम्हाला 2 प्रॉपर्टीज इथे दिलेल्या आहेत तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी.
की सॉलिडमध्ये त्यांनी तुम्हाला आयर्न पीसचा एक्झाम्पल दिलेला आहे, लिक्विडमध्ये वॉटर, स्पिरिट आणि ऑइलचं एक्झाम्पल दिलेलं आहे, आणि गॅसमध्ये एअरचं एक्झाम्पल दिलेलं आहे, आणि त्यांच्या शेप आणि व्हॉल्यूम या प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट येतो हीट अँड चेंज ऑफ फिजिकल स्टेट. हीट अँड चेंज ऑफ फिजिकल स्टेट म्हणजे काय, तर ही जी काही स्टेट चेंज होण्याची प्रोसेस आहे ती कोणामुळे घडते, कोण म्हणजे कुठली गोष्ट ह्याला कारणीभूत आहे हे स्टेट चेंज होण्यामागे, तर हीट म्हणजे उष्णता, किंवा आपण हीटचंच दुसरं फॉर्म आहे एनर्जी, पण ते तुम्हाला आत्ता नाही बघायचं आहे. तुम्ही आत्ता इतकंच लक्षात ठेवा की हीट ही कारण असते चेंज ऑफ फिजिकल स्टेटसाठी. म्हणजे आता एखादी गोष्ट ह्या डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता, सॉलिड टू लिक्विड एखादी गोष्ट आपल्याला कन्वर्ट करायची आहे तर आपल्याला हीट द्यावी लागेल. लिक्विड टू गॅस कन्वर्ट करायची आहे तरी पण आपल्याला हीट द्यावी लागेल. पण गॅस टू लिक्विड करायचे तर हीट आपल्याला काढावी लागेल. म्हणजेच काय करावं लागेल, तो सबस्टन्स कूल करावा लागेल, थंड करावा लागेल. आता आपण सबस्टन्स थंड करतो आहे म्हणजेच काय, तर हीट लॉस करतो आहे ना आपण, हीट आपण काढून घेतो आहे म्हणजेच कूलिंग करतो आहे. मग गॅसचं लिक्विडमध्ये ट्रान्सफर होतं आणि लिक्विडला कूल केलं तर त्याचं सॉलिडमध्ये ट्रान्सफर होतं. ह्याचंच एक्झाम्पल जर मी तुम्हाला सांगायचं झालं तर आपण कशा पद्धतीमध्ये घेऊ शकतो की आता सॉलिड म्हणजे समजा तुमच्याकडे एखादं चॉकलेट आहे, ते चॉकलेट तुम्ही एखाद्या पॅनमध्ये टाकून त्याला हीट केलं, गॅसवरती तुम्ही त्याला हीट केलं तर ते चॉकलेट वितळायला लागतं, राईट. आणि त्या चॉकलेटचं लिक्विडमध्ये रूपांतर होतं. बघा ते चॉकलेट पूर्ण तुम्हाला मेल्ट झालेलं दिसेल, लिक्विड फॉर्मॅटमध्ये ते तुम्हाला दिसेल, बरोबर आहे. ते कशामुळे झालं, तर त्याला तुम्ही हीट प्रोव्हाइड केली, राईट. त्यानंतर आता लिक्विडचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर वॉटर तुम्ही घेऊ शकता. वॉटर जेव्हा तुम्ही हीट देऊन बॉईल करायला लागाल ना, त्यानंतर त्या वॉटरचं एक पर्टिक्युलर बॉइलिंग पॉईंट नंतर त्या वॉटरचं इव्हॅपोरेशन स्टार्ट होईल. त्या वॉटरचे वेपर्स म्हणजे त्याची वाफ बनून त्याचं गॅसमध्ये रूपांतर व्हायला लागेल, ठीक आहे. आणि त्यानंतर कुठल्याही गॅसला जर तुम्ही कूल केलं तर त्याचं लिक्विड होईल, लिक्विडचं सॉलिड होईल कूल केल्यानंतर, ठीक आहे. आणि या पॅरेग्राफमध्ये मी आता जे तुम्हाला सांगितलं ते सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट येतो टेम्परेचर आणि थर्मोमीटर, ठीक आहे. टेम्परेचर म्हणजेच काय, तर आपण त्याला म्हणू शकतो तापमान, राईट. तापमान म्हणजे नक्की काय म्हणता येईल आपल्याला त्याला, तापमान म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा हीट ॲब्झॉर्ब करते, एखादी वस्तू किंवा एखादा सबस्टन्स जेव्हा हीट ॲब्झॉर्ब करतो आणि तो सबस्टन्स जेव्हा वार्म होतो, हॉट होतो, तेव्हा आपण तिथे म्हणतो की टेम्परेचर, राईट. तेव्हा तिथे टेम्परेचर इन्क्रीज होतं किंवा टेम्परेचर इन्क्रीज डिक्रीज होतं, राईट. वेन अ सबस्टन्स गेट्स हीट इट बिकम वार्म अँड देन हॉट. वी पुट अवर हँड, अवर फिंगर इन द वॉटर टू जज हाऊ हॉट इट इज. आपण फक्त एखादं समजा पाणी आपण काही गरम केलेलं आहे तर आपण त्याच्यामध्ये हात किंवा आपला हात आपण टाकून इतकं चेक करू शकतो की ते पाणी कितपत गरम झालं आहे. पण आपण ॲक्युरेट सांगू शकतो का की ते पाणी नक्की किती गरम झालं आहे, नाही. आपण तसं डायरेक्टली फक्त हाताच्या चेकिंगवरती नाही सांगू शकत. मग त्यासाठीच थर्मोमीटर नावाचं इन्स्ट्रुमेंट आहे, ठीक आहे. ह्या थर्मोमीटरमधून आपण चेक करू शकतो की पाणी नक्की गरम किती झालं आहे, त्याचा हॉटनेस किती आहे, बरं. आणि हे आपण मोजतो कशामध्ये, तर डिग्रीज किंवा सेल्सिअसमध्ये. डिग्रीज आणि सेल्सिअस हे काय आहे, तर ते थर्मोमीटरमध्ये किंवा टेम्परेचर मोजण्याचे युनिट्स आहेत, ठीक आहे. आता आपण कुठलीही गोष्ट समजा बाजारातून घेतली तर ती आपण किलोमध्ये किंवा काही लिक्विड फॉर्मॅट असेल तर तो लिटरमध्ये मोजतो, बरोबर आहे. त्यातून आपल्याला कळतं ते 1 किलो आहे, ते 1 लिटर आहे. तसंच टेम्परेचर जर मोजायचं झालं तर आपण ते डिग्रीमध्ये किंवा सेल्सिअसमध्ये मोजतो. म्हणजे इतकं डिग्री टेम्परेचर आहे, म्हणजे तुम्ही ऐकलं असेल असं न्यूजला वगैरे की इतकं ह्या सीझनमध्ये इतकं टेम्परेचर इन्क्रीज झालं आहे, इतकं डिग्री टेम्परेचर डिक्रीज झालेलं आहे, इतकी थंडी आहे, इतकी उष्णता आहे, ठीक आहे. तर ती आपण डिग्रीजमध्ये किंवा सेल्सिअसमध्ये काउंट करतो. टेम्परेचर आपण कशामध्ये काउंट करतो, डिग्री किंवा सेल्सिअसमध्ये. हे त्याचे युनिट्स आहेत, ठीक आहे.
आणि थर्मोमीटर हे इन्स्ट्रुमेंट आहे टेम्परेचर मोजण्याचं. इथे तुम्हाला थर्मोमीटरचं डायग्राम दिलेलं आहे जे आपण टेम्परेचर काउंट करण्यासाठी किंवा टेम्परेचर मोजण्यासाठी आपण त्याचा यूज करतो. ओके, त्यानंतर इथे आपल्याला नेक्स्ट चार्टमध्ये दिलेले आहेत काही एक्झाम्पल्स आणि त्याचे टेम्परेचर्स या चार्टमध्ये आपल्याला सांगितलेले आहेत. तर एक्झाम्पल्स कशाचे दिलेले आहेत? बॉइलिंग वॉटर, फ्रीजिंग वॉटर, एअर म्हणजे विंटर नाईटमधली, समर आफ्टरनूनमधली, इनसाइड अ फ्रीज, इनसाइड द फ्रीझर आणि बॉडी टेम्परेचर. त्याचे टेम्परेचर्स आपल्याला इथे दिलेले आहेत. बॉइलिंग पॉईंट 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजे जर तुम्ही कोणतंही लिक्विड फॉर्मॅट जेव्हा गरम करायला घेता, त्याला हीट देता, तेव्हा ते 100 डिग्री सेल्सिअस नंतर बॉईल व्हायला स्टार्ट होतं. जेव्हा त्याचं टेम्परेचर 100च्या वरती जातं तेव्हा ते लिक्विड बॉईल व्हायला स्टार्ट होतं. त्यानंतर फ्रीजिंग वॉटरचा आपल्याला टेम्परेचर पॉईंट दिलेला आहे 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजे एखादी गोष्ट किंवा लिक्विड, कोणतंही लिक्विड जर तुम्ही घ्याल तर ते 0 डिग्री सेल्सिअस नंतर फ्रीज व्हायला स्टार्ट होतं. त्यानंतर एअर, विंटर नाईटमधली आणि समर आफ्टरनूनमधली. विंटर नाईटमधल्या एअरचं टेम्परेचर दिलेलं आहे लेस दॅन 15 डिग्री सेल्सिअस आणि समर आफ्टरनूनमधल्या एअरचं आपल्याला टेम्परेचर दिलेलं आहे ग्रेटर दॅन 35 डिग्री सेल्सिअस. म्हणजे आपण बघू शकतो की उन्हाळ्यामध्ये जी काही हवा असते ती आपल्याला गरम जाणवते. ती कशामुळे जाणवते? कारण हवेमध्ये टेम्परेचर वाढलेलं असतं. वाढलेलं म्हणजे ते नक्की किती? तर ते 35 डिग्री सेल्सिअसपेक्षा इन्क्रीज झालेलं असतं. आणि विंटर नाईटमधली एअर आपल्याला थंड जाणवते कारण त्याच्यामधलं जे टेम्परेचर असतं ते 15 डिग्री सेल्सिअसपेक्षा लेस झालेलं असतं, म्हणून ते आपल्याला जाणवताना थंड जाणवतं. त्यानंतर इनसाइड अ फ्रीज म्हणजे फ्रीजमधलं जे काही तापमान असतं ते लेस दॅन 5 डिग्री सेल्सिअस असतं. 5 डिग्रीपेक्षासुद्धा कमी हे फ्रीजमधलं तापमान असतं. तर फ्रीझरमधलं -18 डिग्री सेल्सिअसपेक्षासुद्धा कमी तापमान असतं. म्हणजे तिथे. त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे बॉडी टेम्परेचर. म्हणजे नॉर्मली ह्युमन बिंगच्या बॉडीचं टेम्परेचर ॲप्रॉक्सिमेटली 37 डिग्री सेल्सिअस दिलेलं आहे. 37 डिग्री सेल्सिअस हे नॉर्मल टेम्परेचर आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपल्याला दिलेला आहे बॉइलिंग म्हणजे काय? तर उकळण्याची प्रोसेस. कुठलंही लिक्विड फॉर्मॅट तुम्ही हीट केल्यानंतर ते उकळायला स्टार्ट होते, ते बॉइलिंग व्हायला स्टार्ट होते, त्यालाच आपण म्हणतो बॉइलिंग प्रोसेस. हे बॉइलिंग प्रोसेस कोणत्या पॉईंटला होते? तर 100 डिग्री सेल्सिअस नंतर बॉइलिंग पॉईंट हा 100 डिग्री सेल्सिअस आहे. 100 डिग्री सेल्सिअस नंतर ती गोष्ट बॉईल व्हायला स्टार्ट होते. ठीक आहे. कुठलंही लिक्विड किंवा आपण फॉर एक्झाम्पल पाणी घेऊया. पाणी कुठेही नॉर्मली लादीवरती किंवा फर्शवरती जरी सांडलं तरी त्या पाण्याची वाफ व्हायला स्टार्ट होते. ते पाणी लगेच इव्हॅपोरेट होतं. पाणी हे जनरली नॉर्मल सरफेसवरून इव्हॅपोरेट व्हायला स्टार्ट होतं. तर मग पाणी उकळल्यानंतर नक्की काय होतं? पाणी उकळल्यानंतर जेव्हा आपण पाण्याला टेम्परेचर प्रोव्हाइड करतो तेव्हा ते पाणी उकळायला स्टार्ट होतं आणि उकळल्यानंतर ते अधिकाधिक जलद गतीने इव्हॅपोरेट व्हायला स्टार्ट होतं. म्हणजे नॉर्मली सरफेसवरून पाणी जितक्या स्पीडने इव्हॅपोरेट होतं त्यापेक्षा कित्येक पटीने अधिक स्पीडने ते उकळल्यानंतर इव्हॅपोरेट व्हायला लागतं. तर पाण्याचा उकळण्याचा पॉईंट किंवा कुठलाही नॉर्मली पाण्याचा उकळण्याचा पॉईंट आपल्याला इथे दिलेला आहे 100 डिग्री सेल्सिअस. त्याला आपण म्हणतो बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर. ओके, सो आपले नेक्स्ट काही पॉईंट रिमेनिंग आहेत, जसं की फ्रीजिंग पॉईंट. काही छोटे डायग्राम्स आणि चार्ट्स आपल्याला दिलेले आहेत. त्यानंतर काही प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत सबस्टन्सच्या, त्या आपण पार्ट 2मध्ये बघणार आहोत. सो पार्ट 1मध्ये आपण हे इतके पॉईंट्स कवर केलेले आहेत. ते तुम्ही एकदा टेक्स्टबुकमधून रीड करून घ्या. रीड केल्यानंतर ते प्रॉपर तुमच्या लक्षात येईल. आणि बाकीचे राहिलेले पॉईंट्स आपण पार्ट 2मध्ये कवर करणार आहोत. सो आजच्या पार्ट 1मध्ये जितकं काही झालं आहे त्याच्यामध्ये जर तुमचे काही डाऊट्स असतील, तुम्हाला कुठला काही पॉईंट समजलेला नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता. तो पॉईंट मी नक्की एक्सप्लेन करण्यासाठी प्रयत्न करेन. तर तुमचे जे काही डाऊट्स असतील ते प्लीज मला कमेंट्समध्ये कळवा. थँक्यू फॉर द वॉचिंग व्हिडिओ.